डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस। तो 5 पट 10 पट ह्या जे तुम्ही काही थापा द्यायला ते आम्हाला पैसा वगैरे काही नको। आमची मुख्य मागणी रस्ता कॅन्सल किंवा रद्द झाला पाहिजे। तर लोकांनी कर्ज काढून नवीन स्कीम आणले पाण्याच्या, त्याच्यावरती बागा द्राक्ष बागा वगैरे फुलले आणि गरज नसताना हा रस्ता आहे कडाडून आम्ही कसल्याच परिस्थिती हा महामार्ग होऊ देणार नाही। मग त्या ठिकाणी शक्तीपीठाचं रक्तरंजित बी झालं तरी काय हरकत नाही। आम्ही कसल्याही आर्थिक मागासाठी सरकणार नाही। आमची 1 इंच सुद्धा शेती शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही। आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची राज्यव्यापी बैठक पार पडली आणि या बैठकीला 12 जिल्ह्यातले शेतकरी बाधित उपस्थित होते। आज माझ्यासोबत काही जिल्ह्यातले शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका शक्तीपीठ मार्गाला विरोध काय आहे आणि नेमकं त्यांच्या जिल्ह्यातलं वातावरण काय आहे। कुठल्या जिल्ह्यातून आलाय तुम्ही? मी शांतिभूषण कचवे, राहणार दैठणा, तालुका जिल्हा परभणी। एकंदरीतच आता शक्तीपीठ महामार्गासाठी इथं बैठक घेतली आणि तुम्ही तिथून इथं आलात, काय परिस्थिती आहे तिथल्या तुमच्या जिल्ह्यात? आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप बेकार आहे। 100% शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण शासन दरबारी आमच्या शेतकऱ्यांचा विरोध कोणी जोपासण्यास किंवा पाहण्यास दखल घेण्यास राजी नाहीये। पण जाणून बुजून हे पूर्व सरकारनं दुर्लक्षित करतात। ते तुमच्या माध्यमातून शासनाला हे सांगू इच्छितो किंवा 5 पट 10 पट ह्या जे तुम्ही काही थापा द्यायला ते आम्हाला पैसा वगैरे काही नको। आमची मुख्य मागणी रस्ता कॅन्सल किंवा रद्द झाला पाहिजे। रेखांकन वगैरेची पण आमची बदलाची काही मागणी वगैरे नाही, रस्ताच कॅन्सल झाला पाहिजे। त्या रस्त्याला 2 पर्यायी रस्ते आहेत हाच नागपूर ते पत्रादेवी येण्यासाठी, पण तरी तुम्ही हा दुराग्रह कशासाठी करतायत की हाच रस्ता काढायचा। मी जिथं राहतो किंवा माझ्या शेतातून जिथून रस्ता जातोय तिथून अवघ्या 1.5 किलोमीटरवर इकडे येण्यासाठी चांगला मस्त सिमेंटचा रस्ता केलेला आहे, याच सरकारने केलेला आहे। पण तुम्ही हा विनाकारण दुराग्रह का करून बसलाय? 855 किलोमीटरचा डिस्टन्स तुम्ही काहीतरी फक्त 100-125 किलोमीटर कमी होत आहे रस्त्यातून। 100-125 किलोमीटरचा डिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्ही हजारो हेक्टर जमिनींचा बळी घेणार आहे, शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। तुम्हाला नेमकं साध्य काय करायचंय? असे बरेचसे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि ह्या अशा काही छोट्या मोठ्या शंकांमुळेच ह्या शक्तीपीठाला जनसामान्यातून अतिशय तीव्र विरोध होत आहे। खरं तर शक्तीपीठ महामार्ग जी ह्या 12 जिल्ह्यातून वेगवेगळे महामार्ग जात असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास का असा प्रश्न देखील सरकारला सध्या त्यांनी विचारले। काय सांगता सांगली जिल्ह्यातून आलो। काय परिस्थिती आहे सध्या शक्तीपीठ महामार्गाचा? हा पूर्णपणे बागायती पट्ट्यातून जातो। तर लोकांनी कर्ज काढून नवीन स्कीम आणले पाण्याच्या, त्याच्यावरती बागा द्राक्ष बागा वगैरे फुलले आणि गरज नसताना हा रस्ता आहे। अगदी 30-40 किलोमीटरवरून तुमचा हा नागपूर रत्नागिरी रस्ता आहे आणि त्याला तर तो त्याने 2 ठिकाणचे मी आला बघितले, एक नरसोवाडी आणि दुसरे औदुंबर। ते कुठेही इथे जोडलेले नाहीत, ते मंदिराच्या आसपास जोडलेत। तिथून 5 किलोमीटर तुमचा रस्ता आहेच ना। शेतकऱ्यांचं तिथली प्रतिक्रिया काय? विरोध आहे, पूर्ण विरोध आहे। विरोध आहे। कुठल्या जिल्ह्यातून आलाय? हिंगोली जिल्ह्यातून आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। काय सांगताय एकंदरीत तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण काय आहे? शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे? पूर्णपर्यंत या शक्तीपीठ महामार्गाला पूर्णतः विरोध आहे आमच्या जिल्ह्यामध्ये। तुमची किती एकर शेती या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे आणि काय सांगता याबद्दल? माझी स्वतःची 5 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होत आहे। पूर्णतः ही जमीन बागायती असल्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे। काका कोणत्या जिल्ह्यातून आलाय? मी लातूर जिल्ह्यातून आलो। तुमची किती एकर शेती आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे ती शेती तुमची, आणि तिथल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया याबाबत काय? या महामार्गामध्ये माझी जवळपास 10 एकर जमीन बाधित होणार आणि आमच्या गावातून पूर्ण याला विरोध आहे, कडाडून विरोध आहे। आम्ही कसल्याच परिस्थिती हा महामार्ग होऊ देणार नाही। मग त्या ठिकाणी शक्तीपीठाचं रक्तरंजित बी झालं तरी काय हरकत नाही। तर अशा अनेक 12 या जिल्ह्यामध्ये कडाडून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही? मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो। काय परिस्थिती आहे सध्या तिथे? धाराशिव जिल्ह्यामध्ये जी 19 गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे, त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि फक्त आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं की इतर जिल्ह्यातून विरोध नाही, तर ज्यांची खरंच 1 गुंठ 6 गुंठ 5 गुंठ शेती जाते किंवा जे फडणवीस समर्थक आमदार आहेत
त्यांचं समर्थन आहे असं दाखवून आमच्या इतर शेतकऱ्यावर हा अन्याय केला जातो. आणि जरी त्यांनी असं एक सूत्र अवलंबलं तेव्हा त्यांच्या समर्थकाचं समर्थन घ्यायचं, ज्यांची जात नाही असं शेतकरी उभा करायचं समर्थन. आम्ही कसल्याही आर्थिक मागे सरकणार नाही. आमची 1 इंच सुद्धा शेती शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, कारण यावर आमची पोटाची उपजीविका आहे. आणि सगळा सुपीक पट्टा या 19 गावातून हा शक्तीपीठ महामार्गातून या 19 गावातला जात आहे. आणि हा जर सुपीक पट्टा गेला तर राहिलेली शेती कोरडवाहू राहते आणि बरेच शेतकरी ज्यामध्ये भूमिहीन होतात त्यांना नक्कीच जिल्हा सोडल्याशिवाय पर्याय. खरं तर शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना सरकार देखील या निर्णयावर ठाम आहे. याबाबत काय? सरकार जरी ठाम असलं तरी शेतकरी म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाहीत. जर तो महामार्ग आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला, संघर्ष आटळ आहे तो टोकाचा असणार आहे. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष कृती समितीचे आज बैठक पार पडली. गिरीश कोंडे आता आपल्यासोबत आहेत. नेमक्या या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज 12 जिल्ह्यातले शेतकरी या बैठकीत उपस्थित होते. काय निर्णय झाला? हे पहा, मार्च महिन्यामध्ये मागच्या 2024च्या जेव्हा अधिसूचना रद्द झाली त्याच्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांनी चर्चा करू असं म्हणतील, पण आजपर्यंत त्यांनी चर्चा केलेली नाही. शपथविधी आता झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी सांगितलं की फक्त कोल्हापूरमध्ये याला विरोध आहे, म्हणून आम्ही सर्वांनी 24 जानेवारीला या 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा आमदारांचं कारण पुढे आमदारांचं समर्थन असं म्हणतात. आता देवेंद्र फडणवीस स्वतः चर्चा करत नाहीयेत आणि म्हणून त्यामुळे शाहू महाराजांच्या भूमीमध्ये इथं 12 जिल्ह्याचे शेतकरी जमले आणि त्यांनी आता एकमताने निर्णय घेतलेला आहे की फडणवीस जर शेतकऱ्यांच्या येत नसतील तर फडणवीसांनाच जाब विचारायला शक्तीपीठ महामार्गाच्या पाठीमागे काय एवढं रहस्य लपलेलं आहे, घबाड लपलेला आहे, ते विचारायला आम्ही 12 मार्चला विधानसभा अधिवेशन जिथं आहे अर्थसंकल्पीय तिथं आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. आणि या मोर्चाच्या वेळी सर्व इतर विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातलेही देखील आमदारांनी मतं मागायला आमच्याकडे येतात, तर आता समर्थनासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहा असं आवाहन आम्ही करणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात हजारोंच्या घरात शेतकरी मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहोत. खरं तर यामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये महत्वाचा जो रोल आहे तो आमदारांचा आहे. शेतकऱ्यांच्या पुढे आमदार एक बोलतायत आणि जे सरकारच्या पुढे एक मत ते मांडतायत. याबाबत काय? आम्हाला तेच सांगायचं आहे की भारत हा लोकशाही देश जरी असला तरी ते गणराज्य रिपब्लिक आहे आणि इथे एक संविधान काम करतं. तुम्हाला काहीतरी मोठी मेजॉरिटी मिळाली महायुतीला म्हणून तुम्ही वाटेल तसे निर्णय घेऊ शकत नाही आहे. तुम्हाला जनतेला विचारावं लागेल, जनतेचे आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला त्याचा लक्ष द्यावं लागेल, त्याचं नोंद घ्यावी लागेल. आणि आमदार खासदार जे आहेत ते त्यांना असं वाटतं कदाचित की आता निवडणुका झाल्या, आता 5 वर्ष बघायचे कारण नाही आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये शेतकऱ्यांना आम्हाला एखाद्याला खांद्यावर घ्यायचं माहिती आहे, निवडून द्यायचं माहिती आहे आणि त्याला घरात बसवायचंही माहिती आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जसं ND पाटील आमचे नेते म्हणायचे नेहमी विधानसभेमध्ये बहुमत असेल पण आमचं रस्त्यावरचं बहुमत आहे आणि रस्त्यावरचं बहुमत सिद्ध करायला आम्ही 12 मार्चला आमदारांना देखील जाब विचारायला आम्ही 12 मार्चला मुंबईमध्ये जाणार आहोत. खरं तर आताच आपण जाणून घेतलं की शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला आज मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहेत आणि या आंदोलनामध्ये राज्यात जिल्ह्याभरातले शेतकरी सध्या उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या हे कृती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. खरं तर कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या सूचना जाहीर झाल्या आहेत, मात्र कोल्हापूरसह दुसऱ्या जिल्ह्यातही शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं चित्र सध्या आता पाहायला मिळत आहे. मात्र याकडे आता सत्ताधारी पक्षांकडून किंवा सरकारने कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन नागसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.